राम राम. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह असं श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये सांगतात. याचा अर्थ असा की स्वधर्माचं आचरण करत असताना मृत्यू जरी आला तरी तो श्रेयस्कर आहे, परंतु दुसऱ्याचा धर्म परधर्म त्याचा स्वीकार करू नये, तो फार भयावह आहे असं श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये सांगतात. आता स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म कशाला म्हणायचं? धारयती इति धर्मः म्हणजे व्यक्तीने मनुष्याने आपल्या ज्ञानाप्रमाणे स्वभावाप्रमाणे कर्तव्य म्हणून जे कर्म करण्याचं ठरविलेलं आहे, धारण केलेले आहे, त्याला धर्म म्हणतात. म्हणजे आपल्या कर्तव्याला धर्म म्हणतात. जसा शेतकऱ्याचा शेती करणे हा धर्म आहे, डॉक्टरचा वैद्याचा धर्म म्हणजे काय? रुग्णाची सेवा करणे, त्याचा आजार बरा करणे. शिक्षकाचा धर्म काय? की मुलांना शिकवणे, चांगली पिढी तयार करणे, हे याला धर्म म्हणलेलं आहे. तर स्वधर्म करीत असताना जरी मृत्यू आला तर तो श्रेयस्कर आहे आणि मनुष्य स्वर्गाला जातो, परंतु दुसऱ्याचा धर्म आचरण करू नये. भगवान कपिल मुनी श्रीमद भागवतामध्ये आपल्या आईला देहूतीला उपदेश करताना ते सांगतात, स्वधर्माचं थोडं जरी आचरण केलं तर ते श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे, पुण्याचं आहे. परंतु दुसऱ्याचा धर्म परधर्म हा आचरण म्हणजे अधर्म आहे असं कपिल मुनी म्हणतात. परधर्म स्वीकारू नये, आपला धर्म श्रेष्ठ आहे, आपल्या धर्माचं आचरण करावं. आपल्या धर्मात जरी मरण आलं तरी श्रेयस्कर आहे. तर ही अशी धर्माची व्याख्या असं श्रीमद भागवतामध्ये कपिल मुनी म्हणतात आणि श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये हे सांगतात, सर्वांनी आपला धर्म पाळावा, दुसऱ्याचा धर्माचं आचरण करू नये. ओम तत्सत.